पक्षात आहेत, या कुठल्या पक्षात आहेत मला माहिती आता काय माझं काय मला माहिती आता काय माझं काय ते बोलले मी आमदार होणार आहे, त्यांना शुभेच्छा. मला काही एवढी घाई नाही. डोक्यात भगवी टोपी, गळ्यात भगवा पंचा. प्राजक्त तनपुरे लवकरच भाजपात. जय बाबाच्या वृत्ताने खळबळ. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जवळ येत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दैनिक जय बाबामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला असून या बातमीने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असे वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी सायंकाळपासून राहुरी आणि परिसरात या बातमीची जोरदार चर्चा रंगली. सोशल मीडियासह चहाच्या टपऱ्यांपासून राजकीय कार्यालयांपर्यंत तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये या बातमीचे सामूहिक वाचन आणि चर्चा होत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान गुहा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जाणारे सागर बेग यांच्या उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांनी हजेरी लावली. यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात तनपुरे यांनी हिंदुत्वाबाबत ठळक भूमिका मांडल्याचे दिसून आले. डोक्यात भगवी टोपी आणि गळ्यात भगवे उपर्ण घालून भाषणादरम्यान बोलताना तनपुरे म्हणाले की आपलं विचारांचं सरकार आहे, आमचे देखील 10 आमदार सरकारामध्ये जातील, त्याचबरोबर मी उद्या कोणत्या पक्षात असेल हे देखील सांगता येत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे दैनिक जय बाबाच्या वृत्ताला दुजोरा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षप्रवेशाच्या चर्चेबाबत तनपुरे यांना विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेत थेट उत्तर देणे टाळले. नो कॉमेंट्स असे सांगत त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देणे टाळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या वृत्ताचे स्पष्ट खंडनही केलेले नाही, त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात शिवजीराव कर्डिले, प्राजक्त तनपुरे आणि राधाकृष्ण विखे पाटील या 3 प्रमुख राजकीय कुटुंबांभोवती अनेक समीकरणे फिरत असतात. अशा परिस्थितीत तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेमुळे भाजप आणि तनपुरे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या वृत्तानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. जर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा इशाराही काही कार्यकर्त्यांनी बैठकीत दिल्याचे सांगितले जाते. तसेच आगामी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनाच भाजपकडून उमेदवारी द्यावी अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या संभाव्य प्रवेशाबाबत आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक भाजप संघटनेतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 240 का 50 आता आमचे 10 गेले तर 50 होतील असं चाललंय म्हणतात. हे सगळे कुठले हे कुठल्या पक्षात आहेत, या कुठल्या पक्षात आहेत मला माहिती आता काय माझं काय मला माहिती आता काय माझं काय ते बोलले मी आमदार होणार आहे, त्यांना शुभेच्छा. मला काही एवढी घाई नाही. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.